बघा मित्रांनो, हे ॲक्सिलेटर केबल आहे. इथं आपण ही खोलली होती, हिला आपण आता टाईट करणार आहोत. पण याला 2 स्पॅनरची गरज आहे म्हणून आपण 2 स्पॅनर घेतले. एक खाली लावलं आहे, एक वर लावलं आहे. याला आपण लॉक करणार आहे. हे आपण याला लॉक केलं म्हणजे हे काय होईल मित्रांनो, फिक्स होईल. हे थोडी अलाइनमेंट करून घ्या. अलाइनमेंट केल्याच्यानंतर थोडंसं ह्याला योग्य स्पॅनरनी टाईट करा. 2 स्पॅनर मित्रांनो हे पण टाईट करून घ्या. आपण लूज केलं होतं ह्याला, कारण डिसॅम्बल करताना ह्याला आपण खोललं होतं. पॅकिंगला टाईट करा. इथं एक टाईट करा जेणेकरून एअर लीक होणार नाही. हे टाईट करा. ठीक आहे, ओके. बघा मित्रांनो, पेट्रोल टाकी बसून घ्या. जी आपण खोलली होती तिला व्यवस्थित अलाइन करून असं तिला घालून पुश करावं लागतं. पुश केल्यानंतर हे जे आपण लॉक्स बसवलं होता, मिस हरवू नाही म्हणून कुठं पडू नये आपण त्याला बसून ठेवलं. त्याला हे टाकलं आणि हे पेट्रोलची जी केबल आहे, पेट्रोलची केबल पेट्रोलला बसून टाकायची. त्याच्यापूर्वी इथे एक पेट्रोल इंडिकेटर असतो, तो इंडिकेटर केबल असते ती इथं बसून घ्या. त्या स्पॅनरने टाईट करून घ्या. टाईट केलं मित्रांनो, ठीक आहे. बघा मित्रांनो, आपण कार्बोरेटर फिट केलेलं आहे. सगळं त्याचं जे काय असेल असेंब्लीचं आपण पूर्ण असेंब्ली केलेली आहे. टँक बसवला आहे, टँकला फ्यूल जोडलेला आहे, सगळं झालेलं आहे. आपण आता गाडीला स्टार्ट करून पाहणार आहोत, किक मारून. पहिली चालू होत नव्हती. हे बघा मित्रांनो, इकडे जरा हे बघा, हे माझ्या बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. इथे इंडिकेटर लागत नाही न्यूट्रनचा. ठीक आहे, गिअर 0 मध्ये आहेत. बॅटरीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी किक मारत होतो पण किकनं चालू होत नव्हती. आता बघूया, आपण सगळं काम क्लिअर केलेलं आहे. चालू होते का बघू आपण आता किक. एका किकमध्ये गाडी चालू झालेली आहे. अशा पद्धतीने घरी करा. पूर्ण नॉलेज घेऊनच करा. नसेल नॉलेज, साहित्य नसेल तर तुम्ही घरी प्रयत्न करू नका, नाही तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.